आपल्या आयुष्यामध्ये आपण सगळ्यात जास्त त्रास कशामुळे करून घेतो माहिती आहे का? तर ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत त्या बदलण्याचा प्रयत्न. तर कोण तुमच्याशी कसं वागेल, समोरचा व्यक्ती तुमच्याबद्दल काय विचार करतो, तुमच्या फ्युचरमध्ये काय गोष्टी होतील आणि कोणत्या गोष्टीचा रिझल्ट कधी मिळेल, या गोष्टींच्या विचारांमुळे कधीतरी आपलं मन थकून जातं. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच गोष्ट सांगणार आहे, की जे आपल्या हातात नाही ते सोडून द्यायला शिका. ओके. नमस्कार, मी वाव प्राजू. वेलकम टू द वाव प्राजू. तर आजचा व्हिडिओ माझ्याही दृष्टीने खूप इम्पॉर्टंट आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, ज्या गोष्टी आपल्या हातात नाही आहेत त्या गोष्टी आपण कसं सोडून द्यायच्या. ठीक आहे. तर सुरुवातीला की आपल्याला गोष्टी म्हणजे कंट्रोलमध्ये नाही आहेत, हातात इन द सेन्स ऑफ कंट्रोलमध्ये. तर विचार करा, अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या तुमच्या कंट्रोलमध्ये आहेत आणि अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुमच्या कंट्रोलमध्ये नाही आहेत. ठीक आहे. तर पहिले आपण म्हणूया तुमचे विचार, युअर थॉट्स, ते तुमच्या कंट्रोलमध्ये आहेत का? हो, काही प्रमाणात आहेत. काही गोष्टी, काही थॉट्स अनपेक्षितपणे येतात, पण ते आपण कधीतरी विचार केल्यामुळेच येतात ना. पण म्हणजे मोस्ट ऑफ द थॉट आपल्या कंट्रोलमध्येच आहेत. तर काही प्रमाणात आपण थॉट्स कंट्रोल करू शकतो. ठीक आहे. सेकंड, आपले एफर्ट्स. आपण किती प्रयत्न घ्यायचे कोणत्या गोष्टीसाठी, ते आपल्या हातात आहेत, आपले प्रयत्न. ठीक आहे. आपल्या ऍक्शन्स, आपण प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे काय एफर्ट घ्यायचे, ऍक्शन्स काय घ्यायचे त्याही आपल्या हातात आहे. ठीक आहे. तर ह्या गोष्टी आहेत जे आपले थॉट असतील, ऍक्शन असतील, आपल्या प्रत्येक व्यक्ती म्हणजे रिस्पॉन्स असेल, म्हणूयात एफर्ट्स असेल, ऍक्शन इन द सेन्स ऑफ रिस्पॉन्सेस. तर ह्या गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये आहेत. आपण स्वतः आपल्या कंट्रोलमध्ये आहेत. आपली एनर्जी स्वतः, आपण आपण काय करायचं, काय वागायचं, काय बोलायचं, काय खायचं, आपण कंट्रोलमध्ये आहोत. ठीक आहे. तर आपल्या कंट्रोलमध्ये काय नाहीये, आपल्या कंट्रोलमध्ये नाहीये दुसऱ्या व्यक्ती आपल्याशी कशी वागेल, दुसऱ्या व्यक्ती आपल्याबद्दल काय विचार करतील, आपलं फ्युचर कसं असेल. ठीक आहे. आपल्या पास्ट मध्ये झालं होतं गोष्टी, त्या आपल्या कंट्रोलमध्ये होत्या का? नव्हत्या. तर आपल्या कंट्रोलमध्ये दुसऱ्या व्यक्तीचे विचार, दुसऱ्या व्यक्तीचे थॉट, दुसरी व्यक्ती आपल्याशी कशी वागेल, लोक काय म्हणतील, फ्युचर कसं असेल, ह्या गोष्टीचा रिझल्ट कधी मिळेल, हा पॉझिटिव्ह येईल, निगेटिव्ह येईल, कोण काय करतंय, त्या गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहेत. तर आपण आपल्या कंट्रोलमध्ये फक्त आपण स्वतः आहोत. आपले थॉट्स काही प्रमाणामध्ये, कारण काही थॉट्स हे अनपेक्षितपणे येतातही. थॉट्स, एफर्ट्स, ऍक्शन, कोणत्या व्यक्तीला कसं रिस्पॉन्स करायचं हे आपल्या कंट्रोलमध्ये आहेत. सो ज्या गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये आहेत ना, त्या आपण करूयात. ज्या गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये नाहीयेत, कोणी काय बोललं ना सोडून द्यायचं. जे ते आपल्या कंट्रोलमध्येच नाहीये. समोरचा व्यक्ती आपल्याशी कसं वागेल हे आपल्या कंट्रोलमध्येच नाहीये. जर त्याचा त्रास करून घेण्यापेक्षा आपण ह्या गोष्टी सोडून दिल्या ना, तर आपण कुठेतरी पीस म्हणजे शांतपणे त्या गोष्टी स्वीकारू, ऍक्सेप्ट करू, की हां, ही गोष्ट माझ्या कंट्रोल मध्ये नाहीये, मी ही गोष्ट सोडून देते. तर तुम्ही कुठेतरी मेंटली फ्री फील कराल, तुम्हाला पीस मिळेल, शांतता वाटेल आणि जो काही म्हणजे दुसऱ्याच्या वागण्याने जो स्वतःला त्रास आपण करून घेत असतो ना, तो कुठेतरी कमी होईल. तर अशा गोष्टी आहेत, की आपल्या कंट्रोलमध्ये ज्या गोष्टी आहेत त्या आपण कंट्रोल करायच्या. ज्या गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये नाहीये त्या सोडून द्यायच्या, युनिव्हर्सवरती सोडून द्यायच्या आणि आपण रिलॅक्स राहायचं. खरं तर या गोष्टी आपल्याला मॅनिफेस्टेशनमध्ये पण हेल्प करतात. मॅनिफेस्टेशनच्या पर्स्पेक्टिव्हने पाहिलं तर काय? तर आपल्याला काय हवंय, त्या रिलेटेड आपण डिझायर घ्यायची, त्याबद्दल पॉझिटिव्ह थॉट्स ठेवायचे, त्याबद्दल ॲक्शन्स घ्यायचे, एफर्ट्स घ्यायचे, बिलीव्ह विश्वास पण ठेवायचा. पण डेस्परेट व्हायचं नाही, की ती गोष्ट कधी मिळणार, कधी मिळणार, असं केल्याने आपल्या डेस्परेशनची एनर्जी येते. मिळालं ना सगळं, आपण सगळे प्रयत्न करायचे, पण ती गोष्ट लेट गो करून टाकायची, युनिव्हर्सवरती सोडून द्यायची. कारण की योग्य वेळी, योग्य ठिकाणी युनिव्हर्स आपल्याला त्या गोष्टी देणारच आहे. तर युनिव्हर्सवरती विश्वास ठेवून ह्या गोष्टी सोडून द्यायला शिका आणि मॅनिफेस्टेशनमध्ये लेट गो ही मेथड खूप इम्पॉर्टंट आहे. तर गोष्टी लेट गो करायला शिका. जेव्हा आपण लेट गो गोष्टी करतो ना, आणि लेट गो करणे म्हणजे गोल सोडणे नाही, किंवा तुमचं एखादं ड्रीम आहे ते सोडून देणं नाही, किंवा आपल्याशी कुणी कसंही वागावं हे लेट गोचा अर्थ नाहीये. ठीक आहे. आपण आपल्या बाउंड्रीज पण सेट करायच्या, कोणी कसं वागावं त्यासाठी आपण बाउंड्रीज सेट करायच्या. म्हणजे आपण कोणी कसंही वागलं तरी सोडून देणं हे त्यातला अर्थ नाहीये. ठीक आहे. सो आणि मॅनिफेस्टेशनच्या दृष्टीने जसं मी सांगितलं, की गोष्टी तुम्ही तुमचं काम करा. तुमच्या हातामध्ये काय आहे? ऍक्शन, समजा तुम्हाला एखादा कार कार घ्यायची,
तर तुम्ही कार कोणती घ्यायची ती चूज करा. त्याच्या मॅनिफेस्टेशन रिलेटेड अफर्मेशन लिहा, मेडिटेशन करा. कार कशी घ्यायची आहे, पेमेंट मेथड काय असेल, डाउन पेमेंट तुम्ही किती घेणार आहे, तुम्ही एफर्ट्स ते तुम्ही सगळं मेन्शन करा. तुम्ही त्या सर्व गोष्टी करा. पण कधी येणार आहे, कशी येणार आहे, म्हणजे त्या काय म्हणजे ती गोष्ट आपल्याकडे कशी मॅनिफेस्ट होईल आणि केव्हा होईल, ही टायमिंग युनिव्हर्स ठरवेल. कारण युनिव्हर्सचा टायमिंग हा नेहमीच आपल्यासाठी योग्य असतो. सो असं काही आहे, ज्या गोष्टी लेट गो करायला शिका, गोष्टी सोडून द्यायला शिका. जेव्हा तुम्ही लेट गो करायला शिकाल ना, खरोखर तुम्ही एक शांत, पूर्ण आयुष्य, समाधानी आयुष्य जगायला शिकाल. तुमच्या आयुष्यामध्ये कंट्रोलमध्ये असणाऱ्या गोष्टी करायला शिका. तर मी माझ्या आयुष्यामध्ये काही गोष्टींच्या बाबतीमध्ये मी मागेही ट्राय केले आणि आता रिसेंटली एक गोष्ट ट्राय केली होती, ती तुमच्यासोबत शेअर करते. मी काय करते, एक पेज घेते किंवा माइंडमध्ये कधी-कधी की मी विचार करते एखाद्या गोष्टीमध्ये खूप म्हणजे ओव्हरथिंक होत असेल आणि चिंता वाटत अँक्झायटी होत असेल, तर मी काय करते, विचार करते की म्हणजे एक बायफर्केशन करते की इकडे हे इन कंट्रोल आणि आउट कंट्रोल करते, 2 भाग करते. तर माझ्या कंट्रोलमध्ये काय आहे आणि जे माझ्या कंट्रोलमध्ये नाहीये. ठीक आहे? तर मी काय करते, समजा आता आपण YouTubeचं एक्झाम्पल किंवा जे रिसेंटली मी बायफर्केशन केलं, कारण की चॅनलवर व्ह्यूज येत नव्हते, वॉच टाईम वाढत नाहीये म्हणून मी बायफर्केशन केलेलं होतं. तर वॉच टाईममध्ये काय, की म्हणजे वॉच टाईम म्हणूयात किंवा व्ह्यूज माझ्या कंट्रोलमध्ये काय आहे, मी डेली व्हिडिओ अपलोड करायचा, मी लाईव्ह घ्यायचा, मी माझा कंटेंट फुल म्हणजे माझा कंटेंट मी दररोज अपलोड करायचा आणि चांगल्या पद्धतीने अपलोड करायचा. माझ्या कंट्रोलमध्ये काही नाहीये, माझ्या कंट्रोलमध्ये काही नाहीये. तो ऑडियन्स माझा व्हिडिओ बघणार की नाही, सबस्क्राईब करणार की नाही, किंवा ह्या गोष्ट म्हणजे हे माझ्या कंट्रोलमध्ये नाहीये. तर हे मी युनिव्हर्सचं काम आहे. ते युनिव्हर्सला मी असं म्हणेन की युनिव्हर्सने डिसाईड करायचं की काय माझ्या कंट्रोलमध्ये. माझ्या कंट्रोलमध्ये मी ॲक्शन घेते, एफर्ट घेते. मी माझे व्हिडिओज डेली अपलोड करतीये, मी शॉर्ट अपलोड करतीये, मी माझं क्वालिटी आणि क्वांटिटी म्हणूयात माझ्या कंटेंटची योग्य देते. ते युनिव्हर्सचं काम काय आहे, ज्या योग्य गोष्टी आहेत, जे माझ्या आउट ऑफ कंट्रोल आहेत, पण ते युनिव्हर्स करू शकतं. ते कारण ते युनिव्हर्सचं काम आहे, जे आउट ऑफ कंट्रोल आहेत ते. तर युनिव्हर्स काय करणार, की ज्या गोष्टी जे ऑडियन्स काय बोलतात त्यांना, रिअल ऑडियन्स आहेत, जे जेन्युइन ऑडियन्स आहेत, ते माझ्या व्हिडिओपर्यंत येणार, ते सबस्क्राईब पण करणार, तो व्हिडिओ पण पाहणार आणि योग्य ऑडियन्स माझ्यापर्यंत पोहोचणार आणि माझं चॅनल ग्रो ग्रो होणार. तर हे युनिव्हर्सचं काम आहे. मी माझं काम केलं, बाकी काम युनिव्हर्सवरती सोपवले. तर अशा काही गोष्टी करू शकतो. तर 2 मिनिटासाठी आपण एक एक्सरसाइज करायची का सगळं आणि डोळे झाका सर्वांनी. आणि 2 मिनिटं फक्त एक विचार करा. अशी जी एक गोष्ट म्हणत ना, की जी गोष्ट तुमच्या कंट्रोलमध्ये नाहीये. म्हणजे अशी एक गोष्ट ज्यामुळे असं कंट्रोलमध्ये नाही असायची. अशी एक गोष्ट जी मनामध्ये आहे ना, की जी गोष्ट तुम्हाला त्रास देते. आता विचार करा, ही गोष्ट तुमच्या कंट्रोलमध्ये आहे असेल, तर तुम्ही त्याच्यावरती काम करा. ही गोष्ट तुमच्या कंट्रोलमध्ये नाहीये, नाहीये ना ही गोष्ट कंट्रोलमध्ये, तर ती गोष्ट सोडून द्या. आणि आत्ता कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा, की अशी कोणती गोष्ट आहे ती जी तुम्ही लेट गो करणार आहात, किंवा हा जर व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल आणि तुम्ही काही गोष्टी तुमच्या आयुष्यातल्या लेट गो करायला इच्छित असाल, तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा लेट गो. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत थँक यू, बाय. आणि स्वतःवर प्रेम करत राहा, स्वतःला वेळ देत राहा, स्वतःची काळजी घ्या.